शिंदे सेनेचा राज्यसभेचा उमेदवार अखेर ठरलाय। ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे। शिंदे सेनेतून राहुल शेवाळे, शायना एनसी, गजानन कीर्तिकर, हेमंत गोडसे, त्याचप्रमाणे रोहित टिळक यांचं नाव चर्चेत आलं होतं। मात्र अखेर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे। त्या माननीय एकनाथ शिंदेजी यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणींचा पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथजी शिंदे यांना आपला भाऊ मानला आणि अशा एका लाडक्या बहिणीला डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे महिला वर्गामध्ये शिवसेनाच्या अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि आता 2च दिवसांनी महिला दिवस पण आपण साजरा करत आहोत। अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व राज्यसभेवर जाण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे। तर कोण आहे ज्योती वाघमारे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापुरातला आंबेडकरी चळवळीतला आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांच्याकडे पाहिलं जातं। मोची समाजाच्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे। वाघमारेंची मातृभाषा तेलुगू आहे। इंग्रजीत त्यांनी PhD केली आहे आणि मराठीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे। मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी कार्य केलं। वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक होते। ज्योती वाघमारे हे 2014ला सोलापूर महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष म्हणून समोर आल्या। काही काळ राजकारणापासून त्या दूर होत्या, मात्र नंतर पुन्हा शिंदे सेनेतून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं।